महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। ज्ञानदीप तेवत ठेवणाऱ्या खांबेटे वाचनालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी। म्हसळा येथील केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती अत्यंत आदरपूर्वक आणि साहित्यिक वातावरणात साजरी करून ज्ञान संवर्धनाची आपली परंपरा पुन्हा एकदा जपली। ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवण्याचे कार्य सातत्याने करणाऱ्या या वाचनालयाने अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा जागर केला। यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। कार्यक्रमास वाचनालयाचे खजिनदार सुनील उमरोटकर, संचालक RS माशाळे, वाचक RB झडे, AM गायकवाड, विद्या कापसे, शंतनू शिपूरकर, ग्रंथपाल उदय करडे तसेच सायली चोगले व अनुष्का म्हात्रे उपस्थित होते। या प्रसंगी वसंतराव नाईक महाविद्यालयाचे ग्रंथपाल व वाचनालयाचे संचालक RS माशाळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला। त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये, जनसामान्यांप्रती असलेली बांधिलकी, सामाजिक जाणीव आणि कविमनाची जडणघडण याविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे आणखीन एक विशेष आकर्षण म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित पुस्तक प्रदर्शन। फकीरा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, जनसारस्वत अण्णाभाऊ साठे, अण्णाभाऊ साठे जीवन व कार्य, सेवा समतेचे सप्तश्री, मानवतेचे पुजारी यासह अनेक दर्जेदार पुस्तके वाचकांसाठी प्रदर्शित करण्यात आली होती। ज्ञान, साहित्य आणि सामाजिक जाणीव यांचा संगम घडवून आणणारे केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय हे केवळ पुस्तकांचे केंद्र नसून समाज प्रबोधनाचे प्रभावी व्यासपीठ असल्याचे या कार्यक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले। अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला महान साहित्यिकांच्या विचारांची ओळख होऊन वाचन संस्कृती अधिक बळकट होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मितेश नवले, तृप्ती भोईर, म्हसळा। नमस्कार। आज आपण केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण एकत्रित जमलेलो आहोत। त्यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यासाठी आपण ते उपस्थित आहोत। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1920 साली सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यात वाटेगावमध्ये जन्म झाला। केवळ जेमतेम 4थी पर्यंत त्यांचं शिक्षण झालं गावात। त्याच्यानंतर त्यांनी तुमचं आयुष्य चालवण्यासाठी मुंबईकडे चालत प्रवास सुरू केला आणि मुंबईच्या वास्तव्यामध्ये गिरणी कामगार म्हणून, मजूर म्हणून असे अनेक वेळ त्यांनी कामे केली आणि त्यांनी त्यांच्या साहित्य प्रतिभेचा इतका उत्तुंग योगदान त्यांना परमेश्वराने दिलं होतं की त्यांनी तब्बल 35 कादंबऱ्या लिहिली। त्यापैकी फकीरा नावाची ही जी कादंबरी आहे हे मैलाचा दगड म्हणून इथे साहित्य लेखनामध्ये त्याचा उल्लेख केला जातो। त्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचं उत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले आहे। त्याच्यानंतर अण्णाभाऊसाठी इथेच थांबले नाही, त्यांनी पुढचा रशियाचा प्रवास केला। रशियामध्ये काही काळ त्यांनी वास्तव्यास होते। त्यांचं चरित्र सुद्धा आहे माझा रशियाचा प्रवास म्हणून। शिवचरित्र त्यांनी पहिल्यांदा रशियन भाषेमध्ये तिथे राहून गायन केलं आणि तिथल्या रशियन सरकारने त्यांचं मान सन्मान करून गौरव केला। असा हा उत्तुंग प्रतिभेचा लेखक साहित्यिक या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मला। हे आम्हा सर्व महाराष्ट्रीयांसाठी, मराठी साहित्याच्या इतिहासासाठी गौरवास्पद आहे असं मला वाटतं। आजच्या दिनी त्यांना आपल्या सर्वांकडून विनम्र अभिवादन। धन्यवाद।